पिंजरा पिंजरा रे. गुलाब गुलाब अगं अहो तुम्ही चहा घेऊन असे कुठे फिरताय? अगं आनंदीसाठी हा चहा केला, तिला द्यायला आले तर कुठे दिसतच नाहीये ती. नाही नाही ती गेलीये, पंढरीने सांगितलं मला काहीतरी काम आठवलं म्हणून. तू घेतेस हा चहा? नाही, मी दिवसात एकदा चहा घेते. अगं बाई, म्हणजे बहुतेक आता हा चहा मलाच प्यायला लागणार. जर मी हा चहा प्यायला तर दिवसभरातला माझा 5वा कप तरी असेल. असं नाही, मी घेतला असता चहा, पण ना मला चहा पिल्यावर मळमळतय. मळमळते म्हणजे फक्त चहामुळेच की आणखी काही? काय शालिनी वहिनी, काहीतरी काय बोलताय, तसं काय नाही. काही नसेल ना तर आता विचार करा. गुलाब अगं, आता या वाड्यात लहान लहान पावलं धावायला हवीत. त्याशिवाय हा वाडा सुनाच ना. पण तसं झालं तर माझ्या अगोदर तुम्ही विचार करायला पाहिजे. माझी खूप इच्छा आहे ग गुलाब, पण काय? काही नाही. काय नाही म्हणला तर मग डोळ्यात पाणी कशा पायी आलंय? शालिनी वहिनी, या वाड्यामध्ये तुम्हासनी मी आणि माझ्यासाठी तुम्ही, एवढंच आपण एकमेकींचे आहोत. माझ्या पायी त्रास होईल तुम्हासनी, पण तुमचं मन बी मोकळं होईल ना. गुलाब, आतापर्यंत कधी कोणाकडेच मी माझं मन मोकळं केलं नव्हतं, पण आज तुला सांगते, आम्हाला कधीच मूल होऊ शकणार नाही. का? हे बघा शालिनी वहिनी, मी तुमच्या धाकट्या बहिणीसारखी आहे. जे काही बोलायचंय ते बोला की. गुलाब अगं, आम्ही डॉक्टरांना दाखवलं, पण मला नाही, हे कधीच मुलाला जन्म देऊ शकत नाहीत. नाहीतर आतापर्यंत आम्ही असे स्वस्थ बसलो असतो का? वहिनी, तुमच्यातच एक लहान मूल दडलेलं आहे. हे संत सांगताना बी निरागसपणे तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं ना. तुम्ही हसलात ना की मोत्याचे दाणे बाहेर पडतात बघा. खरं सांगू गुलाब, तुला मूल झालं ना की मी त्याला खाली ठेवूच देणार नाही. जीवापाड प्रेम करीन त्याच्यावर, जपेन त्याला. शालिनीताई, मी आधी तुम्हाच आज शब्द देते, जेव्हा केव्हा मला मूल होईल ना, तेव्हा मी ते झाल्या तुमच्या पदरात घालेन. तुमचं मूल म्हणून तुम्हीच त्याची आई होणार. गुलाब, आपल्याला वाटतंय तितकं हे प्रकरण सोपं नाहीये. आपल्याला घाई करावं लागल, नाहीतर ईर काय आपल्या हातात गावत नाही. घाई करायची म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्हा दोघांचं लग्न उद्याच्या उद्या करून द्यावं लागणार आहे. काय? उद्या? कसं शक्य आहे तात्या? कसं शक्य म्हणजे? तुला काय वाटलं तुझं लग्न काय अख्ख्या गावाला निमंत्रण देऊन करावं लागणार आहे? सगळ्या गोष्टी लपून छपून कराव्या लागणार. मला सुचतच नाहीये. तुम्हाला ठाव आहे का, गोरख काकांनी तर धमकीच दिली की हे लग्न करून दाखवू म्हणून. आमच्या पोराने पण आम्हाला धमकी दिली आहे, पण काय करणार, हे जे सगळं चाललंय ते त्याच्याच भल्यासाठी चाललंय. पण सांगणार कोणाला?
आज न उद्या तो नारायणला डायव्हर्सची नोटीस पाठवणार नक्की. तेव्हा काय गडबड होणार याचा जरा विचार कर. जर आपण ते 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 कागद त्याच्यापर्यंत पोहोचूच नाही दिले तर? याचा आम्ही विचार केला होता आधी, पण तो आमचाच पोरगा आहे, त्याला सगळं आधीच माहिती आहे. बरोबर बोलताय का? त्याला सगळं कळलंय. आता ते पेपर आपल्याला त्याला दाखवायच लागणार. वीरची आत्ताची जी परिस्थिती आहे त्याला तू जबाबदार आहेस. वीर माझ्या नारायणीचा नवरा आहे आणि तो जर माझ्या मुलीचा झाला नाही तर त्याला दुसऱ्या कुणाचाही होऊ देणार नाही. मी जर वीरला या टोकाला जाऊन जखमी करू शकते तर मी त्याला मारूही शकते. काय ग पोरी, कसला विचार करतेस? हे बघ पोरी, तू असाच विचार करत राहिलीस तर येर का आपल्या हाताला लागत नाही. गव्हाचा मुहूर्त आहे तात्या. उद्या 9:50 कुठे यायचंय? गावच्या देवळा. न्याय ते येळेवर. आनंदी आनंदी, मी तुला हात जोडतो. माझा पोरगा तुझ्यामुळे तो वाचणार आहे. लय उपकार झाले तुझे माझ्यावर. तात्या मी कोणावर उपकार करत नाही. माझा वीर आहे ना, बघ असतं त्याच्यासाठी. तू पण माझ्यावर उपकार झाले की. हा मानंदी, मी पण दादाला भेटायला हॉस्पिटलमध्ये चाललोय. सोडतो तुला वाड्यावर. तात्या, जोडा अगदी लक्ष्मी नारायणाच्या जोड्यासारखा शोभूत दिसतोय नाही? पण जोपर्यंत डोक्यावर अक्षता पडत नाही आणि गजा आनंदीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत नाही तोपर्यंत मला काही हे सगळं खरं वाटत नाही. अहो तात्या, आता लग्न आलंच की उद्यावर. साने जर इकडे. काय साने, तुमचं अक्काकडे नेहमी येणं जाणं असतं, त्यामुळे ही बातमी या कानाची त्या कानाला कळली नाही पाहिजे. कसं आहे तात्या, अहो जेव्हा या वाड्यातून मी बाहेर पडतो ना, तेव्हा इथे जे काही घडतं ना ते मला काहीच आठवत नाही. उदाची दक्षिणा आत्ताच ऍडव्हान्स मध्ये देतोय, लक्षात ठेवा. नाहीतर येतो तात्या. मम्मा, तू काय म्हणतेस ते मला अजिबात कळत नाहीये. आणि ते विष कपाटात का ठेवलेस? दे ना तिला कशातून तरी. नारायणी, तुझ्या डोक्यात आत्ता राग भरलाय. शांत झालीस ना की मगच तुला योग्य निर्णय घ्यायला जमेल. अगं मला जमत नाहीये, निदान तू तरी घे. प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते आणि मी माझ्या पद्धतीने निर्णय घ्यायचा प्रयत्न करतेय. तोपर्यंत मी काय करू? तू आजपर्यंत जे काही केलंयस, जे काही वागलेस, त्यासाठी तू तुझ्या वडिलांची माफी मागणार आहेस. त्यानंतर वीरची माफी मागणार आहेस. आणि सगळ्यात शेवटचं पण महत्वाचं म्हणजे तू गोरखचा विश्वास संपादन करणार आहेस. मामा, तो आपल्या बाजूने यायला तयार होणार नाहीये. नारायणी, गोरख आपली बाजू घेणार नाही, पण तुझी बाजू नक्की घेईल. कारण त्याचं माझ्याशी वाकड आहे, तुझ्याशी नाही.
बोला गुरुजी. तुम्हाला द्यायला माझ्याकडे एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. काय हो? तात्या देशमुखांचे कनिष्ठ चिरंजीव उद्या सकाळी आनंदीशी विवाहबद्ध होत आहे. मम्मा काय झालं? ती पोरगी उद्या गजाशी लग्न करते. तिला जे हवं होतं ते ती करून दाखवते. आता मी काय करू शकते ना ते तू बघच. नारायणी, नारायणी, नारायणी. माझं फक्त वीरवर प्रेम आहे आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागतं. त्यामुळं बायको म्हणून मी तुला सुख देऊ शकेन असं मला नाही वाटत. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंदी, अगं काय झालं तू एवढी गप्प गप्प कायस? माझं मन मला सारखं सांगतंय मी जे काय बी करते ना ते पाप आहे. माझ्या बी मनाचं असंच झालंय बघ. गजा, तुला काहीतरी सांगायचं होतं. तुला राग येणार नसेल तर सांगते. अगं मग सांग ना, त्यात विचारायचं काय? मला तुझ्याशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाहीये. तुला ठाव आहे माझं फक्त वीरवर प्रेम आहे आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागतं. त्यामुळं बायको म्हणून मी तुला सुख देऊ शकेन असं मला नाही वाटत. मला पण तुला काहीतरी सांगायचंय. मी पण तुझ्यासारख्या मुलीशी कधीच लग्न नसतं केलं. माझ्यासारख्या मुलीशी म्हणजे? तू कशी वागली होतीस माझ्याशी अजून विसरलो नाही. दारातल्या कुत्र्याकडे बघतात ना तसं बघायची माझ्याकडे. तसाच होतास तू. एवढा पण वाईट नव्हतो. गजा, स्वतःच्या मनाला विचार तू कसा होतास. इतका पण वाईट नव्हतो. अगं तू मला काय माहित की तू एवढी खानदानी निघशील. मला वाटलं तमाशेवालीस म्हणजे तू पण तशीच असणार. बाकीच्यांसारखी म्हणजे? अच्छा, मला एक सांग, तमाशातले कलावंत तुम्हाला रस्त्यावरची बेवारस पडलेली वस्तू वाटतात? आनंदी, अगं आता कुठं मी तुला ओळखायला लागलो. तुझ्यामुळे मला या गोष्टी कळल्या ना तर मी पण साधारण लोकांसारखा विचार करायचो ना. मला काय माहित. नाही, मी तुला खरं सांगते गजा, तू विष्णू आणि गोरखकाका तुला बडवायचे ना तेच बरोबर होतं. माझे माय, अगं अजून आपलं लग्न झालं पण नाहीये तरी आपण असं भांडतोय. लग्नानंतर काय आपण एकमेकांना फाडून खाणार आहोत? हे बघ, एक काम कर, काही दिवसातच दादाचा डिवोर्स होईल. डिवोर्स झाला ना की मग तुम्ही पळून जा, लग्न करा. तुझं डोसकं फिरलंय का गजा? जर पळूनच जायचं असतं ना तर ना वाट नसती पाहिली रे. खरं तर ना वीरनी मनात आणलं ना तू इकडचं जर तिकडे करणार आणि माझ्याशी लग्न करत. पर ती अक्का त्याच्या जीवाचा बरा वाईट करणार म्हणून इतके दिवस गप्प बसली. म्या नाहीतर वीर मला कवाच म्हणत होता रे. आता असं वाटतं त्याच्याबरोबर पळून गेले असते ना तर बरं झालं असतं. चुकीचा विचार करतोय आपण आनंदी. तुम्ही जर का पळून जाऊन लग्न केलं असतं ना ते अक्कानं शोधून काढलं असतं तुम्हाला आणि दादाला मारलं असतं तिनं. लई डेंजरस बाई आहे ती अक्का, तुला बी माहिती आहे. अच्छा, म्हणजे खोलीत असून सुद्धा आहो दिली नाही तर? साथ घातली असती ताशी मिठी मारायचा आनंद भेटला असता होय. आज नेहमीसारखं उशिरा आलात, परत कुठेतरी बाहेर जाणारच असाल, असे काही प्रश्न न विचारता एकदम हे काय?
काय आहे ना, एवढी झाक संध्याकाळ हाय, श्रावणातल्या उन्हाची तिरीप बी छान पडली. थोडं लांब चालत गेलं ना तर कुठेतरी आपल्याला इंद्रधनुष्य बी दिसल. क्या बात आहे. चल चल चल, आपण लगेच निघूया. कुठं? अगं ते इंद्रधनुष्य बघूया ना. इंद्रधनुष्य बघायचं असेल तर त्यासाठी बाहेर कशा जाया पाहिजे? माझ्या मनात पडलेलं दिसत नाही वय. गुलाब, कसं आहे ना, इंद्रधनुष्याचं एक सायन्स असतं. म्हणजे बघ ना, पाण्याच्या एखाद्या थेंबावर उन्हाची तिरपी किरण पडली. काय माणूस आहे, बायको एवढी नटून तटून पार अगदी गळ्यात पडते, तरी तुम्हाला काय ते काय दिसतंय? काय ते मरेल सायस का काय ते दिसतंय? बरं बरं बरं, मग मला एक सांग की मी इंद्रधनुष्य बघून काय युरेका युरेका म्हणून ओरडत पळू का? काय म्हणलं? कोणी युरिका? युरेका म्हणजे जाऊन दे, तुला नाही करायचं. पण ह्या सगळ्यामुळे आज तू एवढी नटून थटून गळ्यात पडायचं कारण कळेल का मला? आता सांगते स्पष्ट. मला मूल हवंय. मग डायरेक्ट मुद्द्यावर यायचं ना. नाही नाही, हे उगाच श्रावण इंद्रधनुष्य वगैरे कशाला पाहिजे? एक सांगू, मला माझ्यासाठी न गय मूल, शालिनी वहिनींसाठी हवं. आजपासून मी एवढं आई पण कोणाच्याच नजरेत नव्हतं पाहिलं, तर त्यांच्या नजरेत आहे. एवढी माया प्रेम बी नव्हतं पाहिलं, पण कधी कधी परमेश्वर बी असं काय क्रूर खेळ खेळतो ना. त्या माऊलीच्या पदरातच आई पण नाही हो. गुलाब, हे खरं सांग, तुझी सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? खरी आहेस तू. खोटेपणाचा ना लवलेश पण नाहीये का तुझ्यात? म्हणून अशी गोष्ट सुद्धा इतक्या सहजपणे सांगतेस. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हा गोरखदादा, मी बोलतो. मी लवकरात लवकर नारायणीला डिवोर्स पेपर्स पाठवणार आहे. हो, म्युच्युअल कन्सेंटनी जर ती तयार झाली तर मग काहीच हरकत नाही. नाहीतर मग हे प्रकरण कसं हाताळायचंय ते मला चांगलंच माहिती आहे. हो, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मी तुला कळवत राहीनच. नक्की. उडून पाहिलं असशीलच. मी कशाला पाहू? तू नाही, मग तुझ्या वडिलांनी पाहिलं असेल नाही का?
ते मला नाही माहित. चल मग निघा ते इथून. का तुलाही वाचायचंय काय लिहिलंय यात ते? दादा अरे असं का वागतोस माझ्याशी? मग कसं वागायला हवं मी तुझ्याशी गजा? तू आणि तात्यांनी काय केलंय हे कळल्यानंतर मी तुला मिठी मारायला हवी? खरं सांगतो मला यातलं काहीच माहित नाही. पण तुला काय माहितीये ते तरी सांग ना मला. बोल. कळ हीच तुझी लायकी आहे गजा. त्यामुळे निघ आता इकडे. पिंजरा